नमस्कार शेतकरी बांधवांनो, कर्जमाफी होणार का? 50,000 रुपये जे अनुदान आहे ते शेतकऱ्यांना मिळणार का? तर यामध्ये आपण बघितलं असेल 30 सप्टेंबरच्या आधी सरकारकडून कुठे निर्णय घेण्यात येणार का? तर सर्वात मोठा प्रश्न म्हणजे की शेतकऱ्याने जुने कर्ज भरावेत की नाही? या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पूर्ण माहिती बघणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आता आपण बघितलं असेल सरकारकडून आपल्याला बरेच काही चर्चा चालू आहे की कर्जमाफीच्या बाबत आपल्याला चर्चा चालू आहे. पण हे व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा, कारण आपण या व्हिडिओत एकदम महत्वाची आणि शेतकऱ्यांना उपयुक्त पडणारी माहिती या व्हिडिओत पण बघणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. बऱ्याच काही शेतकरी आता मोठ्या संभ्रमात आहेत की आता लवकरच कर्जमाफी होणार आहे, याचा GR आपल्याला लवकरच येणार आहे आणि 50,000 जे अनुदान आहे ते मिळणार का? तर म्हणूनच आपण एक महत्वाची बातमी आणि महत्वाची माहिती या व्हिडिओत आपल्याला जाणून घेणं अत्यंत महत्वाचं आहे. त्यामुळे हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघा. तर यामध्ये बघितलं असेल सरकारची जी एक महत्वाची भूमिका आहे, ती भूमिका म्हणजे आताच नवीन कर्जाबाबत कुठलीही GR अजून उपलब्ध नाही. म्हणजे सरकारकडून आपल्याला अजून कुठलीही कर्जमाफीसाठी आणि नवीन कर्जासाठी अजून कुठलीही घोषणा केलेली नाही. महात्मा ज्योतिराव फुले या कर्जमाफी योजना आहे अंतर्गत आता जे लाभार्थी होते त्यांना आता कुठलेही कर्ज मिळणार नाही. परंतु आता यासाठी आपल्याला एक नवीन योजना जाहीर करण्यात येणार आहे. तर आपण बघितलं असेल बरेच काही शेतकरी आहेत त्यांना आता नोटीस येण्यास आता सुरुवात झालेली आहे. यामध्ये अनेक काही शेतकरी आहेत बँकेचे कर्ज घेतलेले आहेत, त्या कर्जासाठी बँकेनं आता वसुली चालू केलेली आहे. तर त्यासाठी आता कर्ज भरावेत का किंवा जुने कर्ज भरल्यानंतर काय होणार आहे? तर आपण बघितलं असेल जर जुने कर्ज आपण भरले नाही तर आपल्याला व्याज वाढू शकतं आणि यामध्ये आपल्याला व्याज सराव होऊ शकतो. तर त्यामध्ये आपले सिबिल स्कोर असेल ते सिबिल स्कोर खराब होऊ शकतं. पुढील काही कर्जासाठी आपल्याला अडचणी येऊ शकतात. त्यासाठी जुने कर्ज भरावेत का? आता हा मोठा प्रश्न पडलेला शेतकऱ्यांना. यात सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे की कर्ज वेळेवर भरले तर याच योग्य आपल्याला 40 ते 50,000 असेल तर त्यामध्ये आपल्याला अनुदान येईल का? आपल्या मागे जर 1.5 लाख 2 लाख किंवा आपलं जर 1.5 लाख कर्ज माफ होणार असेल तर त्यामध्ये जर आपलं 3-4 लाख कर्ज असेल तर तुम्हाला बाकीचं कर्ज भरावे लागणार आहे. त्यामुळे तुम्हाला कर्ज भरायचे आहेत का? किंवा तुम्हाला कर्ज माफ होऊन तुमचे 1.5 लाख माफ झाले तर त्यानंतर तुम्हाला पुढचे जे 1.5 लाख आहे ते तुम्हाला भरावे लागतील. तर यामध्ये तुमचा प्रश्न आहे की यामध्ये तुम्ही कर्ज भरावेत का? सध्या आपण बघितलं असेल जुने कर्ज असेल ते जुने कर्ज आपण भरावेत का? त्यामध्ये आपण बघितलं असेल जर तुम्हाला 50,000 रुपये अनुदान किंवा नियमित कर्ज भरत असाल तर त्यामधले तुम्हाला जर कर्ज आता तुमचे 3.5 लाख रुपये कर्ज असेल तर तुम्हाला तुमचं फक्त 1.5 लाख माफ होईल. पण जर तुम्ही ते भरलं तर तुम्हाला 50,000 रुपये अनुदान आपल्याला रिटर्न मिळणार आहे. पण त्यामध्ये जर तुमचं 1.5 लाख कर्ज माफ होत असेल तर तुम्ही कर्ज भरावे. पण जर तुमचे व्याज किंवा बरेच दिवसापासून कर्ज असेल तर हे कर्ज तुम्ही भरून तुमचं जर व्याजासहित जर जास्त कर्ज होत असेल तर त्यामध्ये तुम्ही कर्ज भरावेत असा एक महत्वाचा संदेश आहे. तर तुम्ही आता तुमच्या पद्धतीनं कर्ज भरावेत का किंवा नाही भरत का हे तुम्हाला आता स्पष्टपणे कळले आहे. पण यामध्ये आपण बघितलं असेल की अनेक ठिकाणी बातमी येत आहे की 30 सप्टेंबर कर्जमाफी होणार का? आता अनेक ठिकाणी अशी चर्चा आहे. पण 30 सप्टेंबरच्या आधी जर GR आला तर यामध्ये आपल्याला आपलं कर्जमाफी होण्याची दाट शक्यता आहे. तर यामध्ये आता निकषामध्ये बसतील ते शेतकऱ्यांचं कर्ज माफ होतील. येत्या काही दिवसात आपल्याला लवकरच अशी अपडेट आली की आपण आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तर असेच अपडेट बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. भेटूयात अशा नवनवीन व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत धन्यवाद.